मित्रांनो, आपण वॅक्सिन आणतो. प्युअर गावरान आहे, प्युअर गावठी पक्ष्याला वॅक्सिन करायची गरज पडत नाही, त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग असते असं बरंच आपण ऐकतोय. पण तसं न करताना आपण वॅक्सिन आपल्याला आणणं गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे. तर आपण आणताना कशी आणली, थर्मासमध्ये आणली, अशी बर्फामध्ये घेऊन आलो. आणि आणल्यानंतर लोक बऱ्याच वेळा चुका करतात. आणल्यानंतर काय करतात, डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवतात. या ठिकाणी अशी वॅक्सिन ठेवतात. तर या ठिकाणी काय असतं की बर्फ तयार होतो आणि तिथे मायनस टेम्परेचर असतं. त्याच्यामुळं हे जे वॅक्सिन आहे हे 2° किंवा 8° सेल्सिअसमध्ये ठेवायचं असतं. हे वॅक्सिनेशन तुम्ही असे ह्या ठिकाणी ठेवू शकता किंवा ह्या ठिकाणी ठेवू शकता. तिथे टेम्परेचर हे 2° किंवा 8° सेल्सिअस असेल अशाच ठिकाणी ठेवा, तर तुमचं वॅक्सिन चांगलं राहतं. नाहीतर मग आपण सांगतो की मी तर वॅक्सिन केलं होतं तरी माझे पक्षी मरत होते किंवा मग माझा पक्षी मरून गेला पूर्ण. तर असं काही नसतं. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने आणाल, व्यवस्थित ठिकाणी ठेवाल, तर तुमचा पक्षी तुमचं वॅक्सिन व्यवस्थित राहणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.